नमस्कार. नमस्कार. मी दीप्ती सावंतराणे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. ओके, आज इकडे सगळे इथे आलेले खरंच आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. का? कारण आजच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी खास स्वर्गलोकातून सगळ्या देव देवता, पुराणातून सगळे कोण संत आता या मंचावर प्रकट होणार आहेत. तर आता या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि प्रथम आमंत्रित करूया महाराष्ट्राचं लाडकं दैवत बुद्धीचा देवता श्री गणपती आणि त्याचा मोठा भाऊ श्री कार्तिकेय याचं प्लीज टाळ्यांनी खूप गजरात स्वागत करूया. ईशान शिंदे, गणपती आणि कार्तिकेय सौरभ शिंदे. बोला गणपती बाप्पा. साक्षात महादेव आपल्यासमोर येत आहे. डोळा उघडेल. अशी पवित्र गंगा आता आपल्यासमोर स्वागत करूया. रेषा देवी सरस्वती जिच्या आगमनाने या पूर्ण मंचावर ज्ञानाचा प्रकाश उजळून निघेल. येत आहे
लाडकी रखुमाई यायलाच पाहिजे. प्लीज वेलकम आपली लाडकी रखुमाई दीपिका दोते. आता मंचावर येत आहे मैत्रिणी पाठक संगीताबाई. तरी पण थेट प्रक्षेपण हा आहे देवांचा लाडका. सकाळीच घालून अर्श बिजवे नरमुनीच्या रूपामध्ये. प्लीज वेलकम अर्श बिजवे. जगणारा तेजस्वी असा योद्धा मर्यादा पुरुषोत्तम श्री राम घेऊन येत आहे आपला मोठ्याच बालकलाकार आरव कुचेवा. हनुमान हो सकाळपासून वाट बघतोय. तो फक्त एक खलनायक नव्हता तर एक शिवभक्त, सोन्याच्या जमिनीचा राजा. महाबली रंगाची दमदार एंट्री घेऊन येत आहे आपला विहान खान. धाडसी आणि लहानपणी ज्यांनी सूर्यावरही झेप घेतली अशा बाल हनुमानाचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हेरंब शिरोळ. प्लीज
Very good, Rangam. खूप छान. बोला. जय श्रीराम. रंगू ओपन ओपन. आता बाल एक नंबर. लंकेला चौकी पाव करून सोडणारे सात लोक आहे. प्लीज वेलकम. हॅलो. Come on, clap for Arnav. Arnav. अरे मस्त आहे रंबू छान. एकत्र शिकलेले दोन बालमित्र. एक श्रीमंत राजकुमार व एक गरीब ब्राह्मण. पण दोघांमध्ये मैत्री मात्र अतूट येत आहे. अशाच मैत्रीचा सुंदर संगम घेऊन बाल सुदामा आणि श्रीकृष्णाची सुंदर जोडी. प्लीज वेलकम किरण नायगावकर याचे सुदामा आणि निहाल नायगावकर याचे श्रीकृष्ण. जोरदार टाळ्या होते. Come on. आपला कृष्ण लीला करण्यासाठी शरीर झुलत आहे. आता आपली बाल कलाकार घेऊन येत आहे. प्लीज वेलकम गोकुळात गोड बासरी वाजवणारा कृष्ण आणि त्याची सर्वात लाडकी मैत्रीण राधा. कृष्ण लीला घेऊन येत आहे जिजा कुलकर्णी आणि विराजेश मुळे. प्लीज जोरदार टाळ्या होते. विराजेश आणि जिजा. सुभद्रा ही श्रीकृष्णाची लाडकी बहीण आणि कृष्णाचे तिच्यावर खूप प्रेम होते. असं अद्भुत भावबहिणीचं वर्णन घेऊन येत आहे श्लोक ओमी निगम. प्लीज वेलकम श्लोक आणि ओमी. जोरदार टाळ्या. टाळ्या चमकायला पाहिजे.
काकाला विचार. कथाचं साहित्य करणाऱ्या श्रीकृष्णाने त्याला गीतेचं सार सांगितलं. तीच भगवद्गीता आजही आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवते. घेऊन येत आहे अर्जुन ॲज अ कृष्ण सॉरी रिद्धी आणि अर्जुन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मरद आहे. अर्जुन आणि कृष्णाचं. Please welcome. कपटी मामा थोडा Yeah.